आपण आपल्या प्रत्येकीच्या देवघरात मंगल कलशाची स्थापना ही केलेली असते. जर त्या कलशातील नारळाने जर कोणते संकेत दिले तर समजून जा की साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करत आहे. पहा, आता आपण कलशावर नारळ ठेवतो. तो नारळ जर उभा फुटला किंवा त्या नारळाला जर आपोआप तडा गेला, त्याचे काय संकेत असतात ज्याने आपल्या घरात कोणकोणत्या शुभ घटना घडू शकतात. किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी नारळाचे काही उपायही पाहणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. देवघरामध्ये मंगल कलशाच्या स्थापनेला एक अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शास्त्र आपणाला हे सांगते की बिना कलश स्थापनेचे देवघर सुद्धा नसावे. प्रत्येक धार्मिक पूजेमध्ये कलश स्थापना ही केलीच जात असते. तसेच कोणत्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त आहे. लक्ष्मी, गणपती, विष्णू यांचं स्वरूप म्हणून नारळाला पूजनीय मानलं जातं. बघा, अनेकांच्या देवघरात आपण पाहतो की देवघरात कायमस्वरूपी नारळाची स्थापना केलेली असते आणि काहींच्या घरी त्या नारळाला कोंबही आलेला असतो. हे आपण पाहतो. आपण तो नारळ तसाच जर ठेवला तर त्या कोंबातून नारळाचं रोप तयार होतं, रोप उगवतं. जेव्हा देवघरातील नारळाला कोंब फुटतो, हा अतिशय शुभ संकेत मानला जातो. काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मी मातेचा वरदहस्त मानला जातो. नारळाला धार्मिकरित्या खूप सारे महत्त्व आहे. शास्त्रानुसार याला लक्ष्मीचं फळ म्हटलं जातं. नारळ फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं त्याला अमृतासमान मानलं जात असतं. नारळ फोडणे हे शुभतेचे प्रतीक आहे. त्यामुळे कोणत्याही शुभ कामाच्या सुरुवातीला किंवा शुभ कार्याच्या सुरुवातीला नारळ फोडला जातो. बघा, नारळ जर उभा फुटला तर समजून जावा की देवाने तुम्हाला कौल दिलाय. बघा, आपण देवाला ज्यावेळी नारळ फोडतो त्यातला एखादा नारळ उभा फुटला जातो, तर असं समजून जायचं की देवाने आपल्याला शुभ संकेत दिलेला आहे. पहा, आता आपण देवपूजेसाठी नारळ आणलाय, पण तो अचानक आणि आपोआपच तडकला. म्हणजे त्याचं काही करायच्या अगोदरच, सेवा त्याच्यावरती करायच्या अगोदरच तो जागेवरच तडकला. तर समजून घ्यायचं की आपल्यावर किंवा आपल्या परिवारावर किंवा आपल्या घरावर एखादं संकट येणार होतं. तर ते संकट या नारळावरती किंवा या नारळाने स्वतःवर घेतलं आहे. कधी असं पण होतं, पहा, आपण देवाला नारळ फोडतो आणि तो नारळ जर नासका निघाला, खराब निघाला, तर हे देखील शुभ असते. आपण पहा, त्याला पावला असेही बोलतो. चौथा संकेत बघा, आपण देवघरातील कलशात ज्या नारळाची स्थापना केलेली असते त्या नारळाला जर कोंब फुटला तर समजून जायचं की देवी माता तुमच्यावर प्रसन्न आहे. कुलदेवीचा तुमच्या घरावर कृपा आशीर्वाद आहे. या संकेताने तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. प्रगतीचे मार्ग खुले होणार आहेत. सुख समृद्धी वाढण्याचा हा मानला जातो संकेत. त्यामुळे घरामध्ये कुलदेवीच्या नावाने कलश स्थापना करणे खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. आता लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रभावशाली श्रीफळाचे आपण काही उपायही पाहूयात. बघा, गरिबीपासून सुटका करून घ्यायची आहे तुम्हाला. पैशाची चणचण आहे, त्यापासूनही तुम्हाला सुटका हवी आहे. तर अशा वेळी काय करायचं, एक पाण्याचा नारळ घ्यायचा आणि कोणत्याही सेवेला आपण नारळ पाण्याचाच वापरत असतो, हे सर्वांनाच माहिती आहे. त्याला सिंदूर लावायचा व त्याला लाल रंगाच्या बघा दोरा भेटतो, जाड दोरा नाही का, मंदिराच्या बाहेर किंवा पूजा सामग्रीच्या दुकानात असतो, तो बांधायचा. त्या नारळाची पूजा करायची व सायंकाळच्या टायमिंगला मारुतीच्या मंदिरात जाऊन हा नारळ तिथे वाहून न्यायचा आहे. ही सेवा आहे ना, कंटिन्यू तुम्हाला 11 किंवा 21 मंगळवारची करायची आहे. म्हणजे फक्त मंगळवार ही सेवा करायची आहे. नंबर 2, बघा, आता तुमच्यावर एखादी नकारात्मक ऊर्जा वास करते किंवा सारख्या तुमच्या कामात अडचणी येत आहेत. नकारात्मकता वास करते, खूप त्रास होतोय त्या त्रासामुळे. तर काय करायचं, एक नारळ घ्यायचा. त्या पीडित व्यक्तीवरून हा नारळ 7, 11 किंवा 21 वेळा उतरून मंदिरात जाऊन हा नारळ तिथे जाऊन जाळायचा. नंबर 3, तुम्हाला लघु नारळ माहिती आहे का? बघा, कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानात आहे ना, हा नारळ इझिली भेटून जातो
आपल्या रेग्युलर नारळापेक्षा हा थोडासा बारीक असतो. तर तो नारळ घेऊन यायचा. तर हे 5 नारळ आणायचे. ज्या ठिकाणी तुमची देवपूजा आहे त्याच्या बाजूला एक चौरंग ठेवायचा. त्या चौरंगावरती हे 5ही नारळ ठेवून द्यायचे. 5ही नारळ ठेवल्याच्या नंतरनं त्या नारळांना अष्टगंध किंवा केशराचा टिळा लावायचा आणि 27 वेळा तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. ओम ह्रीं श्रीं ह्रीं या मंत्राचा तुम्हाला उच्चार करायचा आहे. तर हा मंत्र आपल्याला 27 वेळा बोलायचा आहे. तो मंत्र उच्चार झाल्याच्यानंतर त्या नारळांना धूपदीप ओवाळून घ्यायची. एक नवे कोरे लाल वस्त्र घ्यायचं आहे. एखादा ब्लाऊज पीस तुम्ही घेतला तरीही चालेल. त्यात काय करायचं, हे 5ही नारळ ठेवायचे, बांधायचं, त्यावरती हळदी कुंकू टाकायचं, परत धूपदीप ओवाळून घ्यायचं आणि हे नारळ तिजोरीत ठेवून द्यायचे आहे. बघा आपण रोज पूजा करतो, देवाला रोजची रोज आपण धूपदीप तर ओवाळतच असतो, फुले वाहतो. तर कधी असं होतं ना, किंवा तुम्ही असा अनुभव घेतलाय का, की फुल वाहिलं आणि ते फूल अचानकच खाली पडलं, किंवा पूजा करून खूप वेळ झालाय पण अचानकच अगरबत्तीचा वास सर्व घरात दरवळलाय. तर हा एक दैवी संकेत आहे. माणूस आयुष्यात केव्हा पुढे जातो माहिती आहे का तुम्हाला? जेव्हा तो लोकांविषयी चांगला विचार करतो. आपल्याबद्दल कोणी कितीही वाईट विचार करू द्या, आपल्या वाईट बोलू द्या, पण आपले विचार हे इतरांबद्दलचे चांगलेच ठेवा. बघा, आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, किंवा आयुष्यात सर्व काही न मागताही मिळणार आहे. तुमचे जर कर्म चांगले असेल आणि तुम्ही जर तुमचे कर्म चांगले ठेवले असतील तर देवालाही आहे ना तुमची साथ द्यावीच लागणार आहे. बघा, कधी कधी काय होतं ना, आपण पूजा करायला बसतो आणि देवघरातील दिवा अचानक तेजस्वी होतो. हा एक खूपच शुभ संकेत आहे, कारण दिव्याची ज्योत ही सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. त्यामुळे देवघरात नेहमी स्वच्छता ठेवा. रोज धूपदीप, अगरबत्ती, पाणी अर्पण करा. बघा, घरात भांडण, वाईट शब्द, ओरडणे, नकारात्मक बोलणे हे नक्कीच कमी करा. गुरुवारी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. रोज गाईला एक घास द्या. त्याचबरोबर घरी पाहुणे आले की त्यांचा पाहुणचार करा. त्याचबरोबर एक सेवा सांगते पहा. शुक्रवारी किंवा पौर्णिमेला ही सेवा तुम्ही करू शकताय. एक पाण्याचा नारळ घ्यायचा, देवपूजा करून घ्यायची, उंबऱ्याचं लेपन पण करून घ्यायचं. नारळ घेऊन देवापाशी बसायचं. तो नारळ समोर ठेवून त्यावर थोडी पाणी शिंपडावं. त्यावर हळद कुंकू टाकून फुलं, अक्षता वाहून घ्यायची व त्याला लाल धाग्याने बांधून तो नारळ हातात घ्यायचा. आणि हातात नारळ घेतल्याच्या नंतर आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे. जी काही तुमची पैशासंदर्भातील इच्छा असेल ती तुम्ही बोलायची व तो नारळ देवापाशी देवघरामध्ये तसंच ठेवून द्यायचा. तो नारळ दिवसभर तसंच ठेवा. सायंकाळी दिवाबत्तीच्या टायमिंगला हा नारळ तिजोरीत ठेवून द्या. पण एक गोष्ट सांगायची राहिली बघा, ज्यावेळी आपण दोरा बांधू ना, तर तो दोरा बांधून झाल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस नारळ हातात घेऊ, देवीला आपली इच्छा बोलू, त्यावेळेस आपल्याला एक मंत्र पण बोलायचा आहे. तर मी 2 मंत्र सांगते, तुम्हाला जो सोपं वाटेल तो तुम्ही बोला. तर पहिला मंत्र आहे ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसिद्धम प्रसिद्धम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मीये नमः. या मंत्राचा जप तुम्ही करू शकताय. 21, 11, 51, 108 वेळा केला तरीही चालेल. हा मंत्र जरा अवघड वाटत असेल तर दुसरा एक मंत्र आहे ओम श्रीं महालक्ष्मी नमः. याही मंत्राचा जप तुम्ही करू शकताय. पहा, आपण सेवा खूप करतो, पण देवी देवतांचा वास कुठे असतो? जिथे श्रद्धा असते, जिथे मन साफ निर्मळ असते, त्याच ठिकाणी देवी देवतांचा वास असतो. नीतिमत्ता ही आपली चांगली असावी, तिथे नक्कीच देवी देवता वास करतात. नाही तर सेवा खूप करतोय पण कामात अडथळे येतात, प्रगती होत नाही, कोणताच मार्ग दिसत नाही, प्रत्येक गोष्टीत अडीअडचणी येत राहतात, तर आपणही कुठेतरी चुकत असतो. चला मग आजची सेवा नक्कीच तुमच्या लक्षात आलेली असणार आहे. आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओ शेअरही करा. झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.